जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। तुम्ही एखाद्या खास कार्यक्रमाचं नियोजन करत आहात का? जसे की लग्न, डोहाळ जेवण, वाढदिवस किंवा परिवारासोबत बाहेर जेवणासाठी जायचंय? मग तुमच्यासाठी हॉटेल लकी उत्तम आहे, कारण येथे आहे कुटुंबासोबत जेवणाचा आनंद घेण्यासाठी स्वतंत्र एसी व्यवस्था, उत्तम चव, हक्काची माणसं आणि घरचा पाहुणचार, एसी, नॉन एसी आणि डिलक्स रूम लॉजिंग, 3000 स्क्वेअर फुटांचा सुसज्ज हॉल आणि हाय स्पीड इंटरनेट सुविधा, लग्न समारंभ आणि मोठ्या कार्यक्रमांसाठी प्रशस्त आणि देखणे लॉन। एकदा नक्की भेट द्या हॉटेल लकीला। आमचा पत्ता लकी हॉटेल रेस्टॉरंट लॉजिंग अँड लॉन्स, राशन रोड, तिरुपती नगर, कर्जत, जिल्हा अहिल्यानगर। कर्जत शहरातील एक महत्त्वपूर्ण बातमी आपण या ठिकाणी पाहत आहोत। जी न्यूज चॅनलने स्वतः या ठिकाणी घटनास्थळी जाऊन याचं चित्रीकरण केलं आहे। कर्जत शहरातील केशर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल याच्या नवीन वास्तूमध्ये आज स्थलांतर करण्यात आले। अतिशय भव्य दिव्य असा लोकार्पण सोहळा संपन्न झाला। विधान परिषदेचे सभापती नामदार प्राध्यापक राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न झाला। कर्जत शहरातील नागरिकांना अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केशर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे नवीन प्रशस्त वास्तूमध्ये स्थलांतर आज करण्यात आले। या रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा आज सकाळी या ठिकाणी संपन्न झाला। कुलधरण रोडवरील प्रभात नगर परिसरामध्ये अतिशय भव्य दिव्य अशी वास्तू या ठिकाणी नवीन उभा करण्यात आली आहे। केशर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये 24 तास वैद्यकीय सेवा, अतिदक्षता विभाग, ICU, हृदयरोग, मधुमेह, रक्तदाब, किडनी, श्वसनविकार, हाडांचे आजार, अस्थिरोग, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, बालरोग, भूलतज्ञ, अपघात व आपत्कालीन सेवा, डिजिटल एक्सरे, 2D इको, डायलिसिस यासह विविध सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। विशेष करून या रुग्णालयाचे संचालक असणारे डॉक्टर सुरेंद्र जवने यांनी आजपर्यंत विषबाधा झालेले, त्याचप्रमाणे सर्पदंश झालेले, याशिवाय हृदयाचा गंभीर आजार झालेल्या अनेक रुग्णांना तात्काळ या ठिकाणी बरे केले आहे आणि त्यांच्या या ठिकाणी नवीन इमारतीमध्ये अतिशय भव्य दिव्य असा शुभारंभ या ठिकाणी करण्यात आला। या निमित्ताने सर्व सामाजिक संघटनेच्या शिलेदारांचाही सत्कार करण्यात आला। यावेळी प्रस्तावित करताना डॉक्टर जवने काय म्हणाले आपण पाहूया। कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे। आज कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्व डॉक्टर असोसिएशन, सर्व व्यापारी वर्ग, सर्व सामाजिक संघटना आणि सर्व नगरसेवक, मी प्रथमतः यांचे आभार मानतो। त्यांनी वेळात वेळ काढून नवीन हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी उपस्थित राहिले। गेली 5 वर्षापासून मी कर्जतमध्ये कार्यरत आहे। कोरोनाच्या काळामध्ये आम्ही जामखेडला काम करत असताना 2000हून अधिक रुग्णांना यशस्वीरित्या उपचार केले। त्यामध्ये कर्जतमधील बहुतांश जवळपास 500 लोक माझ्याकडे ॲडमिट असताना त्यांना सुखरूपपणे बरं करून घरी कर्जत ठिकाणी पाठवण्यात आले। लोकांची ओळख त्यामधून कर्जतमध्ये तयार झाली। त्यानंतर मी कर्जतला हॉस्पिटल टाकण्याचा निर्णय घेतला। त्यावेळी जे पेशंट बरे होऊन गेले माझ्याकडे, ते लोक मला त्यांनी भरपूर काही सपोर्ट केला। त्यानंतर मी कर्जतमध्ये प्रॅक्टिसला सुरू केली असता कर्जतमध्ये ICUची सुविधा नव्हती। त्यांनी एक छोट्याशा रूपामध्ये 5 बेड ICU सुरुवात केली आणि जे लोक नगरपर्यंत पोहोचत नसायचे, म्हणजे ट्रीटमेंट आवडले त्यांच्या मध्ये रस्त्यामध्ये मृत्यू व्हायचा, अशा लोकांना माझ्याकडे बरे होऊन गेले। त्यामध्ये सर्पदंश, विषबाधा, हार्ट अटॅक असे लोकांवरचे उपचार, यशस्वीरित्या उपचार केले। त्यानंतर जे आम्ही बाजारकामध्ये हॉस्पिटल चालू केले, त्यामध्ये आपल्या फाळकेंचे सहकार्य भरपूर लागले, कारण ते हॉस्पिटल ज्यावेळेस चालू केले माझी ओळख नसताना लोक फाळकेचा दवाखाना म्हणूनच माझ्याकडे यायचे। ते कारण माझी माहिती नव्हती, तुम्ही इलेक्ट्रिशियनने विचारलं तर ते बोलायचे बाबा तात्याच्या घरी तो दवाखाना चालू झाला आहे। त्यातून माझी ओळख तयार झाली नाही। त्यानंतर 5 वर्ष काम केल्यानंतर थोडेसे अडचणी जुन्या ठिकाणी तयार झाल्यानंतर आम्ही थोडंसं मोठ्या रूपामध्ये हॉस्पिटल शिफ्ट करावा असा निर्णय घेतला। त्यामध्ये आम्ही आता नवीन ठिकाणी केशर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
ची सुरुवात केलेली आहे. यामध्ये मी डायबिटीसचा प्रशस्त ICU, मोड्युलर ओटी, प्रशस्त ऑपरेशन थिएटर, डायग्नोसिस, एक्सरे, टुरिको अशा सगळ्या सुविधांचं देण्याचा प्रयत्न करत आहे. जे लोक नगरला जाण्यामध्ये त्या ठिकाणी जाऊन ट्रीटमेंट घेण्याची ट्रीटमेंट केली जाते ते ट्रीटमेंट आम्ही अल्प दरामध्ये करू. हे जरी हॉस्पिटल मी भरून केलं असेल तरी पण माझे जे दर आहे ते जुन्या हॉस्पिटलला आहे तसेच दर राहतील. हे फक्त त्या अडचणी त्या ठिकाणी होते कॉलेजमध्ये मला ज्या अडचणी आल्या त्या ठिकाणी तर ते आपण फक्त लोकांना चांगलं समजतो की हे असं नाही घ्यायचं आपलं लोक मोठं हॉस्पिटल केल्यामध्ये खूप पैसे घेणार. आपल्याला जे सध्या चाललेलं आहे जुन्या हॉस्पिटलच्या पद्धतीनेच आपल्याला पेशंट ट्रीटमेंट द्यायची आहे. तर या ठिकाणी सर्वजण आला माझ्या कार्यक्रमाची शोभा वाढवली प्रथम मी सगळ्यांचे आभार मानतो. आणि दुसरी गोष्ट सर्व सामाजिक संघटना यांनी मला सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस माझी उद्घाटन होतं त्यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न झाला होता. यावेळेस देखील त्यांचं सहकार्य लाभलं मला. सेकंड ज्यावेळेस मी 5 वर्षानंतर देखील त्यांचा माझा बॉन्ड अजून जुळलेलाच आहे की त्यांनी मला वेळोवेळी सहकार्य करत आले. त्यानंतर आमचे डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष बडबडे सर, आमचे सिनियर डॉक्टर संदीप कागती सर आणि बाकी डॉक्टर सहकार्य यांचे पण मला मुलांचे सहकार्य लाभले. काय करायचं काय नाही मी सतत त्यांचे नाही का विचारत राहायचे त्यांना सर आता हे एवढं मोठं करायचं कसं करू नाही घ्यायचं काय चेंजेस करायचं का तर कागद सरांचे मुलांचे सहकार्य लाभले मला. त्यानंतर आपले कर्जतमधील सर्व नगरसेवक यांचे पण खूप खूप आभार मानतो की एवढं छोटं हॉस्पिटल असताना देखील ते माझ्याकडे विश्वास ठेवायचे बसर काय असेल तर तुम्ही करा. मला अशी म्हणजे छोटं हॉस्पिटल आहे किंवा खूप स्वच्छता आहे असं कधी कोणी बोललं नाही. विश्वास खूप त्यांनी सहकार्य दाखवलं माझ्याकडे. आणि जे राजकारणामध्ये सर्व सहकार्य आहे ते पण खूप चांगलं त्यांचं सहकार्य लाभलं. तर मी 2 शब्द करून माझं भाषण संपवतो. यावेळी उपस्थित मान्यवरांनी या रुग्णालयाला विशेष अशा शुभेच्छा दिल्या. यावेळी कोण काय म्हणाले आपण पाहूया. कर्जत शहर डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर बरबडे यांनी या ठिकाणी शुभेच्छा दिल्या. काय म्हणाले डॉक्टर बरबडे. पर्वाची सुरुवात आहे. डॉक्टर सुरेंद्र जवणे यांनी आरोग्य सेवेला सर्वोच्च प्राधान्य देत उभारलेले हे आरोग्य म्हणजे अनेक रुग्णांना नवजीवन आशा दिलाशा देईल अशी खात्री आहे. मागच्या साल 20 ते 25 वर्षापासून लहानपणापासून ते माझ्या मते डॉक्टर होते पण ते माझे पेशंट आणि ते ज्या परिस्थितीमधून इथपर्यंत आले त्या सर्व गोष्टीची मला कल्पना आहे. माझ्या समोर हे सर्व गोष्टी घडलेल्या आहेत. पूर्वी केशर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल डॉक्टर जवणे आणि डॉक्टर गीतांजली जवणे मॅडम या दाम्पत्याने या ठिकाणी चालू केलेलं होतं. हे छोटंसं रोपटं आज वटवृक्षामध्ये रूपांतरित होत आहे. याचा माझ्यासह आपल्या सर्वांनाच एक अभिमान आणि आनंद आहे. आनंद याच्यासाठी आहे की आता दादासाहेबांनी सांगितलं की बरेचसे रुग्ण जे होते जे विषप्राशन केलेलं असेल किंवा अत्यस्त असतील त्यांना प्राथमिक उपचाराची गरज असते आणि जो गोल्डन हॉवर आपण जो म्हणतो तो या ठिकाणी बरचसा त्यांच्यावर उपचार व्हायचे आणि जे नगर पुण्याला ते इथेच या ठिकाणी उपचार घेऊन कमी खर्चामध्ये कमी वेळेमध्ये आणि त्यांच्या सोयीमध्ये या ठिकाणी उपचार घेऊन बरे होत होते. केशर हॉस्पिटल नावानं बाजारपेठामध्ये त्यांच्या बिल्डिंगमध्ये त्यांचं हॉस्पिटल चालू केलं आणि साहेब मी तुम्हाला सांगू इच्छितो कर्जतमधलं पहिलं ICU होतं. इथून मागं जर ICUची सुविधा लागली तर लोकांना नगर किंवा बाळापूर जाण्याशिवाय पर्याय नव्हता. मग त्यांनी ICU चालू केलं आणि लोकांची गरज आणि फर्स्ट गोल्डन आवर जो म्हणतो आपण की जो म्हणजे सर्पदंश पेशंट असेल विषबाधा असेल किंवा हार्ट अटॅक असेल तर पहिला तास मदत असतो तर त्या तासात कर्जतमध्येच सुविधा मिळणं त्यांच्यामुळे शक्य झालं. त्यांच्यामुळे अनेक लोकांचे प्राण वाचले. त्यांच्याकडे जिद्द चिकाटी इतकी आहे ना साहेब त्यांचं मेहनत तर एवढी आहे ते कधी फोन केला तर हॉस्पिटलमध्येच हजर असतात. म्हणजे किती रात्री बेरात्री ती सुट्टी घेतलेल्या मला त्यांनी आठवतच नाही. एकदाच आम्ही त्यांना बळजबरी सुट्टीला बरोबर 1-2 दिवस म्हणलं कोकणात चला जरा तुम्ही लय काम करता तेवढेच आलेले नाही तर ते सुट्टी घेत नाहीत. त्यांची ही खूप कष्ट आहेत त्याच्यामुळेच ते इतक्या कमी दिवसामध्ये इतक्या छान अशा हॉस्पिटलमध्ये आले आणि
ते कर्जतला आल्यामुळे आपल्यासारख्या बऱ्याच लोकांना त्यांचा फायदाही झाला आहे. आमच्यासारख्या डॉक्टर लोकांना पण त्याचा फायदा झाला. उदाहरणार्थ मी ऑपरेशनचे पेशंट करतो, करून ते ऑपरेशन करू शकतो. गरज पडली तरी इमर्जन्सी शिफ्ट करू शकतो. आणि मला याचा अनुभव सुरेंद्र जवणे यांनी आधी बाजारपेठा टाकला होता. दिवसभर केली त्यांनी तिथं. आणि आमच्या वाडीत कसं असायचं असं आपण नाक चावला. मग आम्ही चौकाला आणलं त्यामुळे तिथं डॉक्टरांनी 100% त्यांना बरं केलं. आज तर एक सात एक महिलेला त्याच्या आधी आमचे औषध करतात ती डॉक्टरने बरं केलं. डॉक्टरांना आम्हाला 100% सहकार्य आहे. हाय डॉक्टर नाही आणि माझा मुलगा जास्त आजारी पडला होता. मी रामचंद्र साहेबांना फोन केला, साहेबांनी डॉक्टरला फोन केला, ती माझा मुलगा पार केला, त्यांचं मी बिल दिलं. त्याच्यामुळे डॉक्टरला इथून पुढे चांगला दवाखाना चालण्यासाठी मी शुभेच्छा देतो. झाली आहे कारण केशर मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलची आज नव्याने सुरुवात होत आहे. खरं तर हे 5 वर्षापूर्वी हे हॉस्पिटल चालू आहे, परंतु आज नवीन दालनात त्यांनी स्थलांतर केलं आहे. खरंच कर्जतच्या लोकांना याची फार गरज होती, कारण आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. आपल्याला सन्माननीय व्यासपीठ, महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे सन्माननीय सभापती, आपल्या तालुक्याचं भूषण माननीय रामजी शिंदे साहेब, कर्जत नगर पंचायतच्या सुरुवात अशी करावी वाटते की वी द पीपल ऑफ इंडिया, ज्याची सुरुवात आपल्या देशाच्या दिल्लीच्या राजधानीपासून महाराष्ट्र, अनेक राज्य, प्रत्येक राज्यातील अनेक जिल्हे, प्रत्येक जिल्ह्यातील अनेक तालुके, तालुक्यातील अनेक गावं, गावांच्यातील अनेक वाड्या आणि वाड्यांच्यातील अनेक वस्त्या. हे सांगायचं कारण असं म्हणजे डॉक्टर सुरेंद्र जवणे यांनी वस्तीपासून, वाडीपासून, तालुक्यापासून ते जिल्ह्यापर्यंतच्या सर्व पेशंट लोकांना, तळागाळापासूनच्या लोकांना सर्व प्रकारची सुविधा दिलेली आहे, तेही माफक दरामध्ये. साधारण शिंदेसाहेब, मी माहिती घेतली थोडी. काल मी डॉक्टरांचा 5 वाजता फोन आल्यावर थोडं बाहेर गावी होतो. डॉक्टरांनी मला आग्रह केला, रात्री 2 वाजता पोहोचलो. सांगायचं कारण एवढंच आहे की आप्पासाहेबांनी आता बोल म्हणून सांगितलं. त्यांना वाटलं असं रात्रीतून प्रवास करून आलाय म्हणून 2 शब्द बोलावं. महत्वाचं कारण एक सांगायचं असं आहे की साधारण 1964-65 साली आमच्या आजोबांनी भागवतामध्ये घर घेतलं. त्याच्यानंतर त्याच्या शेजारी 1970 साली थोरातांकडून अजून एक खरेदी केली. त्याच्यानंतर मागच्या साईडला साधारण 1980 साली अजून एक खरेदी करून तिथं बिल्डिंग उभा केली. त्या बिल्डिंगमध्ये आमच्या 3 ते 4 पिढ्यांचं वास्तव्य होतं, की ज्यामध्ये आमच्या आजींपासून, आजोबांपासून काही प्रकारचे प्रसंग, काही प्रकारचे संस्कार त्या वास्तूमध्ये घडलेले आहेत. डॉक्टर सुरेंद्र जवणे हा विषय काढायचं कारण एवढं की त्या वास्तूचा जितका व्यावसायिक आर्थिक लाभ आम्हाला मिळाला नाही, तितका सगळा लाभ तुम्हाला मिळालाय हे आवर्जून सांगतो. आणि विशेष करून सांगायचं म्हणजे डॉक्टर हे आमच्या गावचे जावई आहेत. डॉक्टर साहेब, खात्रीपूर्वक सांगतो की आमच्या गावची कन्या आल्यापासून लक्ष्मीच्या रूपाने जवणे परिवारामध्ये तुमची वाढ झालेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्ही त्याच्यावर शिखर असा ठेवलेला आहे की आईच्या नावाने, केशर या नावाने तुम्ही सुरुवात केली, की ज्या पूर्ण 3 लोकांमध्ये जिचे उपकार कधी फेडले जाऊ शकत नाही, अशा आईच्या माध्यमातून तुम्ही नावारूपाला आणताय. इथून पुढे आणणार आहात. मी माझ्या समस्त फाळके पाटील परिवाराच्या वतीने तुम्हाला माहिती दिलेली आहे. डॉक्टरने 4-5 वर्षापूर्वी कर्जत या ठिकाणी हॉस्पिटल चालू केलं आणि सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याचं काम केलं. आणि पेशंटला ज्या ठिकाणी ICU मध्ये जी गरज होती ती ICU प्रथम त्यांनी या ठिकाणी चालू केला. आणि सर्वात जास्त अडचण सर्पदंश आणि विष घेतलेले पेशंट यांची होत होती. ती अडचण यांनी डॉक्टरांनी आपल्या तालुक्यामध्ये दूर केली. कारण पेशंट
सिरियस असल्यानंतर बाहेर जाईपर्यंत त्याचं काय होईल ही गॅरंटी नसल्यामुळे या ठिकाणी इथं आपल्याला प्राथमिक उपचार किंवा बरेचसे पेशंट त्यांनी या ठिकाणीच नीट केले. आणि विशेष म्हणजे डॉक्टरला सूचना द्यायची गरजच पडली नाही, कारण डॉक्टरनी सांगितलं की जरी बदललं असलं तरी मी दरामध्ये काही बदल करणार नाही. त्याच्यामुळे डॉक्टरच्या बाबतीत जे त्यांनी मांडलं त्या बाबतीत आभार मानले पाहिजे आणि ते आभार मानतो. आणि आपण अधूनमधूनचा पेशंट पण आहे आणि बऱ्याच वेळा मोबाईलवरचा पेशंट आहे साहेब. थोडी काय गडबड झाली तर डॉक्टरना सांगतो की असा असा त्रास होतो, मग त्यांनी ती मोबाईलवरच मला व्हॉट्सअपला औषध शिक्षक पाठवतात आणि मी बरा होतो. आणि म्हणून खऱ्या अर्थानं मी गेल्या 4-4.5 वर्षापासून या ठिकाणी बाजार तळामध्ये ते हॉस्पिटल चालवतात. अनेक पेशंट लोकांना भेट देण्यासाठी आपण स्वतः पेशंट असल्यानंतर त्या ठिकाणी जाण्याचा वेळ आला. परंतु एवढ्या अडचणीच्या गर्दीच्या ठिकाणी असणार ते हॉस्पिटल, परंतु गेल्या 4-5.5 वर्षापासून ते आणि त्यांच्या सहभागीवरती ताई यांनी अतिशय इतकं कष्ट मेहनत घेतलं की मला कोणीतरी सांगितलं की डॉक्टर संदीप काळकर त्यांनी सांगितलं की कधीही असं घटना घडली नाही की डॉक्टर ह्या ठिकाणी हॉस्पिटलला उपलब्ध नाही. आणि म्हणून निश्चितच त्यांच्या कष्टाचं फळ म्हणून ह्या ठिकाणी आज एवढं मोठं स्पेशलिस्ट हॉस्पिटल ह्या ठिकाणी चालू होतं. निश्चितच त्यांच्या मातोश्रींचं पण ह्याच्यामध्ये त्यांना आशीर्वाद आहे. आणि म्हणून निश्चितच मी आपल्या सर्वांच्या वतीनं व माझ्या परिवाराच्या वतीनं निश्चितच डॉक्टर निरनिराळे आजार आता नव्याने आल्यामुळं अत्यंत आवश्यकता असणारं हॉस्पिटल लोकांना तातडीचं सेवा मिळण्यासाठी उपलब्ध या ठिकाणी करायची आवश्यकता होती. ती डॉक्टर संदीप काळके असतील, मीडियाचे चिरंजीव डॉक्टर नेटके असतील, यांनी सुद्धा मोठे दवाखाने या ठिकाणी उभा केले. डॉक्टर काकडे यांचंही मोठं हॉस्पिटल त्या ठिकाणी त्यांनी आजीवर केले. वेगवेगळ्या सुविधासाठी नगर, बारामती, पुणे या ठिकाणी जायची गरज शक्यतो आता पेशंटला राहिली नाही. निरनिराळ्या उपचाराचे निरनिराळे स्पेशलिस्ट कर्जतमध्ये या ठिकाणी आलेले. या प्रसंगी बोलताना विधान परिषदेचे सभापती नामदार प्राध्यापक राम शिंदे यांनी त्यांच्या खास शैलीमध्ये केशर हॉस्पिटलच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांचे हे भाषण चांगलेच गाजले. पाहूया काय म्हणाले राम शिंदे. स्थलांतर आणि लोकार्पण सोहळ्याच्या प्रसंगी उपस्थित असलेले डॉक्टर सुरेंद्र जवणे, डॉक्टर गीतांजली जवणे, डॉक्टर योगेंद्र केंद्रे, डॉक्टर राजकुमार गायकवाड आणि डॉक्टर सुमित पाटील, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि कार्यक्रमासाठी देखील उपस्थित असलेले सगळे सन्माननीय नागरिक, त्याचबरोबर डॉक्टर जवणे केशर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचं या स्थलांतरित जागेमध्ये उद्घाटन झालं असं जाहीर करतो. खरं तर डॉक्टरांनी आपल्या प्रस्ताविकामध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्या वडिलांचं जे छत्र आहे ते हरपल्याच्या नंतर देखील आईने अतिशय कष्टाने, मेहनतीने आणि जिद्दीने त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेत आणि डॉक्टरांनी देखील आपल्यावरती असलेली जबाबदारी आणि प्रतिकूल परिस्थितीमधून अतिशय चांगल्या पद्धतीचं शिक्षण घेतलं पाहिजे आणि त्या माध्यमातून त्यांनी शिक्षण घेतलं. आणि हे शिक्षण घेतल्याच्या नंतर त्यांनी कोविडच्या कालखंडामध्ये जामखेडमध्ये, त्यानंतरच्या कालखंडामध्ये कर्जतमध्ये आपल्याकडं आलेला पेशंट हा खऱ्या अर्थाने बरा करून गेला पाहिजे, तो आनंदी झाला पाहिजे या भूमिकेतून काम केलं. आणि आपण आता हे भव्य दिव्य हॉस्पिटल झालं असं सर्वांनी पाहिलेलं आहे, त्याचं उद्घाटन झालेलं आहे. आणि निश्चितच डॉक्टरांची काम करण्याचं जे काही स्किल आहे, जे कौशल्य आहे, विशेषतः विषबाधा आणि सर्पदंशाच्या संदर्भामध्ये असेल. आणि खरं तर वास्तविक पाहता त्यांनी भाषण करत असताना सांगितलं की मी जामखेडमध्ये हॉस्पिटल चालवत होते, त्याच्यानंतर मध्ये कर्जतमध्ये चालवत होते, परंतु हॉस्पिटल तर आईच्या नावाने होतं.
आणि नाव डॉक्टर जवणे होतं, तरी पण त्यांच्या नावाची कुठं ओळख नव्हती. ते फाळकेंच्या नावाने हॉस्पिटल होतं असं त्यांनी सांगितलं. फाळकेंचे उपचार सगळ्यांनाच रुजू होतात असं नाही, पण तुम्ही त्या बिल्डिंग मध्ये हॉस्पिटल टाकलं, तुम्हाला कोणत्या बदलं हे माहित नाही. डॉक्टर दिलीप फाळकेचं देखील तिथे हॉस्पिटल आहे. आपा डॉक्टर दिलीप फाळकेंचं डोळ्याचा दवाखाना ओपीडी चालू होता. मी त्यांच्याबद्दल बोलत होता. तुम्हाला काय वाटलं मला माहित नाही, पण वास्तविक पाहता मी देखील त्या हॉस्पिटलच्या उद्घाटन प्रसंगी होतो. काही हॉस्पिटलला पेशंट ऍडमिट असताना देखील त्यांना भेटायला त्या ठिकाणी गेलो आणि संदीप काळज त्यांनी देखील सांगितलं, शेवटी एकाच क्षेत्रामध्ये काम करत असल्याच्या नंतर आपल्याच जोडीदाराकडून जे स्तुती होते, मला वाटतं सगळ्याच दरबडे डॉक्टर राजेश तोरडमल यांनी देखील अतिशय चांगल्या पद्धतीचे त्यांच्या संदर्भामध्ये उद्गार काढले. जेव्हा केव्हा पाहताल त्यावेळेस ते पेशंटच्या परिसरामध्ये आणि त्यांच्या आजूबाजूनेच असतात आणि पेशंट हा चांगल्या पद्धतीनं नीट झाला पाहिजे ही भावना असते. आणि मला असं लक्षात आलं की ज्या डॉक्टरांनी आईच्या नावाने हॉस्पिटल सुरू केलंय आणि म्हणून आपल्या हॉस्पिटलमध्ये आलेला पेशंट ज्या पद्धतीनं आपण आई वडिलांची काळजी घेतो त्याच पद्धतीनं ते पेशंटची काळजी घेतात आणि म्हणून आईचं नाव केशर दिलं हे खऱ्या अर्थाने महत्वाचं आहे. त्याच्यामुळे अल्पावधीत आणि अल्प कालखंडामध्ये एवढी मोठी आपण प्रगती केलेली आहे. निश्चित स्वरूपामध्ये प्रगती अतिशय चांगली आहे. मी ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये गेलो आणि हॉस्पिटल पाहिलं त्यावेळेस निश्चितपणे आपल्याला पुणे आणि पुणे मी नगर म्हणतच नाही, पुणेच्या हॉस्पिटल सुद्धा एवढं सुस्थितीत आणि अतिशय चांगल्या दर्जाचं असतं हे मी तिथे पाहिलं. आता कर्जतमध्ये ही सुविधा त्यांच्या माध्यमातून दिली जाते. खरं तर वास्तविक पाहता आपल्याला अल्पावधीच्या कालखंडामध्ये गोल्डन हाऊसमध्ये ज्यावेळेस सर्पदंश होतो, कोबरासारखा नाग चावल्याच्या नंतर अर्ध्या तासाच्या कालखंडामध्ये आणि शिक्षण घेताना असलंय. आता काय कोबऱ्याने बदल केला असलं तर मला माहित नाही. सगळे माणसं पटापट बदलतात करून म्हणलं कोबऱ्याच्या न्यूज भागामध्ये काय चेंज झालाय का? डॉक्टर बरोबर आहे दुसरा तरी प्रकार झाले. त्यामुळं तेवढ्या काळामध्ये आपल्याला हॉस्पिटल उपलब्ध झालं पाहिजे आणि ते तेवढ्या दर्जाचं उपलब्ध झालं पाहिजे. आणि म्हणून तुम्ही सांगितलं की हजारावरती हॉस्पिटलमध्ये मी 20 बाधेचे आणि सर्पदंशीचे पेशंट हे नीट केलेले आहेत. आणि त्यामुळं आता आपल्या शेतामध्ये कुठं अडीअडचणीच्या मध्ये जर सर्पदंश झाला आणि त्या व्यक्तीला अर्ध्या तासामध्ये जर आता रस्ते चांगले झाले तरी पण अर्ध्या तासामध्ये सुविधा उपलब्ध होईलच अशा पद्धतीची परिस्थिती नाहीये. आणि म्हणून हे हॉस्पिटल त्या दृष्टिकोनातून आपल्या कर्जत तालुक्याच्या लोकांच्या आणि सगळ्यांच्याच दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचं आहे. आणि म्हणूनसाठी खऱ्या अर्थानं आपण जे काम करताय त्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये आईच्या नावाने हॉस्पिटल चालू केल्याच्या नंतर आपण या हॉस्पिटलकडे आईच्या भूमिकेतून पाहत असताना त्या पद्धतीची उपचार आणि वागणूक ही पेशंटला देण्याची भूमिका आहे. त्याच्यामुळेच अल्पावधीच्या कालखंडामध्ये अतिशय चांगल्या दर्जाचं आपण हॉस्पिटल निर्माण करू शकला. आणि प्रास्ताविकेमध्ये अजून एक गोष्ट अधोरेखित आहे जी बाप्पाजींनी सांगितली की आम्ही फोन केल्याच्या नंतर तुम्हाला माहित असतं की आमचा कोणाच्या संदर्भामध्ये फोन येईल त्याच्यावर बाप्पाच्या अगोदरच बिल वाढवायचं तुम्ही जे काही थोडंसं परंतु डॉक्टरांनी प्रस्तावित करत असताना असे डॉक्टर कधी भाषण करत नाहीत. मी पण बऱ्याच हॉस्पिटलचं उद्घाटन केलंय. त्याच्यामुळे त्यांनी असं सांगितलं की सगळेच म्हणतील आता हॉस्पिटल चांगलं बांधले. लोकांना वाटलं की आता डॉक्टर आपलं कार्यक्रम केल्याशिवाय राहणार नाही. परंतु डॉक्टरांनी सांगितलं की रेटमध्ये बरोबर आहे डॉक्टर तुमचं लक्ष माझ्याकडे ठेवा. आता बिलाच्या संदर्भामध्ये आपण काही बदल करणार नाही. आहे त्याच रेटमध्ये आपण लोकांना उपचार करणार आहेत. पण माझं असं म्हणणं आहे की बाप्पाजींनी सांगितलं म्हणजे थोडीशी मी सुधारणा करतोय. आता आपला तालुकाही प्रगतीच्या दिशेने चाललेला आहे. गरिबांना अजून सवलत देता आली तर बघा आणि जे मध्यम आणि उच्च आहेत त्यांना आहे तसं ठेवलं तरी चालेल.
असं मी स्पीकरवर सांगतोय, भाषणात सांगतोय. त्याच्यामुळं ज्याची पेइंग कॅपॅसिटी आहे, जो देऊ शकतो त्यांनी दिलं पाहिजे. शेवटी आपल्याला सगळ्याच वरबडून घ्यायची भूमिका जर लागली तर मग मात्र दुसऱ्याचं वाटलं होतं. त्यापेक्षा ज्यांना गरज आहे त्यांना त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहा, त्यांना मदत करा आणि ज्यांची पेइंग कॅपॅसिटी त्यांना जास्तीचं लावून टाका, पण मर्यादित ठेवायला काही हरकत नाही असं माझं मत आहे. आणि म्हणून शेवटी आपण जे हॉस्पिटल निर्माण केलंय ते लोकांच्या सेवेसाठीच केलंय. आणि तुम्ही भाषणामध्ये सांगायला विसरून गेले, पण माझ्या कानामध्ये सांगितलं, मी आता लोकांना सांगतो की आपण फिजिशियन आहे, मला वाटतं फिजिशियन आहात आणि त्यातल्या आपण इथं भविष्यामध्ये निर्माण करण्याचा देखील आपला प्रयत्न आहे की जेणेकरून सगळ्या लोकांना आपल्याला ज्यावेळेस अडचण येते त्यावेळेस त्यातला सारखी सुविधा या ठिकाणी उपलब्ध होऊ शकत नाही. आणि म्हणून डॉक्टरांचा मनोदय आहे की भविष्यामध्ये आम्ही त्यातल्या देखील ही लॅबोरेटरी इथं निर्माण करण्याचा माझा प्रयत्न आहे. निश्चित स्वरूपामध्ये अत्याधुनिक सुविधा आपल्या जवळ उपलब्ध झाल्याच्या नंतर लोकांचं आयुष्य वाढतं, लोकांना गोल्डन हाऊसमध्ये उपचार होतात आणि निश्चितपणे या सगळ्या परिणामाचा आपलं आयुष्य वाढण्यासाठी देखील उपयोग होत असतो. आणि म्हणून सगळ्यांना या निमित्तानं मी डॉक्टरांना देखील सांगायला, आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रस्तावित करत असताना लोकांनी देखील शुभेच्छा दिल्या. परंतु मी शुभेच्छा देण्याच्या ऐवजी आपल्याला सर्वांना डॉक्टरांच्या हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलाइज होण्याची वेळच येणार नाही, त्या दृष्टिकोनातून आपण चांगल्या पद्धतीचा आहार घेऊन, चांगल्या पद्धतीचा व्यायाम करून आणि म्हणून सर्व सामाजिक संघटनेच्या माध्यमातून सकाळीच मला वाटतं काका किती झाली आता सगळं आपली संघटना संख्या 80च्या वर गेली आणि 2000 पेक्षा जास्त दिवस ते सकाळी उठूनच कामाला लागतात. मला वाटत नाही त्यांच्याकडून काही चांगलं झालं वाईट झालं ह्याच्यावर हे व्यासपीठ बोलण्याचं नाही, परंतु सगळ्या 80 जणांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडून आलाय आणि त्यांना चांगलं वाटतंय. सकाळी काम केलं, मेहनत केली, व्यायाम केला आणि हालचाल झाली. त्याच्यामुळं आपण देखील आपलं आयुष्य आणि आपल्या दैनंदिन कार्यक्रमामध्ये लय वळवळ करून किती सासून ठेवलं तरी शेवटी एकट्यालाच जायचंय, बरोबर कुणीच काही घेऊन जाणार नाही. आणि अजून तरी असं उदाहरण नाही की कुणी खिशातलं होतं ती सगळं घेऊन त्याला तसंच कार्यक्रम पार पाडला. लवकर काढून घ्या म्हणते, शेवटच्या टप्प्यात एखादा मनी पूर्ण घ्यायला म्हणतात तर तो पण जात नाही. आणि म्हणून अशा पद्धतीचं आपण देखील आपल्या आयुष्याकडे शरीरयष्टीकडे आपण लक्ष दिले पाहिजे आणि त्यामुळं आपल्याला दवाखान्यात जाण्याचीच वेळ येऊ नये अशी मी सद्गुरू गजानन महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आपल्या हातून डॉक्टर आपण आईच्या नावाने हॉस्पिटल सुरू केलं असल्या कारणानं आपण सर्व रुग्णांची अतिशय चांगल्या पद्धतीनं सेवा करा. आपण अनेक रुग्णांना चांगल्या पद्धतीनं जीवन द्या आणि आपली अशीच प्रगती लोकांच्या मध्ये आपला आदर दिवसेंदिवस वाढावा आणि आपलं नाव देखील वाढावं अशी मी सद्गुरू गजानन महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझं बोलणं थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. केशर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल शुभारंभ वर्षानंतर सोहळ्यासाठी सर्वजण इथे उपस्थित राहिला. विधान परिषदेचे सभापती नामदार माननीय रामजी शिंदे साहेब आणि इतर सर्व मान्यवरांचे मनपूर्वक आभार मानते. आणि तुम्ही सर्वांनी गेली 4 वर्ष जसे आमच्यावर प्रेम विश्वास दाखवला असाच विश्वास प्रेम यापुढेही राहू द्या ही सर्वांना विनंती करते. आणि या ठिकाणी अध्यक्षांच्या वतीने कार्यक्रम संपला असे मी जाहीर करते आणि स्नेहभोजनाची व्यवस्था केलेली आहे, तर सर्वांनी लाभ द्यावा अशी विनंती करते. 12वी नंतर आपल्या पाल्यांच्या उज्ज्वल भवितव्य व उत्तम करिअरसाठी कृषी शिक्षण आपल्या कर्जत तालुक्यामधील मिरजगाव शहरात BSc ॲग्रिकल्चर सद्गुरू कृषी महाविद्यालय मिरजगाव, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मान्यताप्राप्त कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान संशोधन तसेच प्रत्यक्ष प्रशिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना यशस्वी करिअरसाठी तयार केले जाते. या महाविद्यालयामध्ये अनुभवी तज्ञ प्राध्यापक वर्ग, डिजिटल क्लासरूम, आधुनिक उपकरणे व प्रात्यक्षिक साहित्यांनी परिपूर्ण प्रयोगशाळा नौक्त होते. चला तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करूया. प्रवेशासाठी संपर्क सद्गुरू कृषी महाविद्यालय मिरजगाव, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मान्यता प्राप्त,
प्राचार्य डॉक्टर रामदास बिटे, संपर्क क्रमांक 7722053503, प्राध्यापक राहुल मेहत्रे 7722053510 ह्या क्रमांकावर संपर्क साधावा आणि आपला प्रवेश निश्चित करावा.